जाऊया पुढच्या बातमीकडे। आळंदीमधले चारही पूल अजूनही पाण्याखाली आहेत आणि आळंदीकडची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। पालखी प्रस्थान आता मर्यादित संख्येमध्ये पार पडणार आहे। पावसाचा जोर जरी कमी असला तरी इंद्रायणीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही घट झालेली नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी देखील मोठी सतर्कता बाळगण्यात येते। प्रशासनातर्फे या ठिकाणी विविध पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। खरं तर माऊलींच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गावाखेड्यांमधून वारकरी आळंदीमध्ये येत असतात। माऊलींच्या प्रस्थान सोहळा याची डोळा पाहण्यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीमध्ये आत्ता खरं तर हा कालावधी असा आहे की मोठ्या प्रमाणात जमू लागतात। मात्र पावसाची सगळी परिस्थिती पाहता वारकऱ्यांना सुद्धा अलर्ट दिलेला आहे। काय एकंदरीतच सध्या आळंदीमध्ये परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कैलास, आळंदीमध्ये पूरस्थितीबाबत काय नेमकी अपडेट आहे? पावसाची स्थिती कशी आहे? वारकऱ्यांसाठी काय नेमकं आवाहन करण्यात आलंय? नक्कीच आळंदीमध्ये कालपासून पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे। मात्र इंद्रायणीची परिस्थिती जी आहे ते जैसे थे आहे। इंद्रायणीचे चारही पूल अजूनही पाण्याखाली आहेत। त्यामुळे वारकऱ्यांनी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नये असं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एकूणच पावसाची परिस्थिती पाहता प्रस्थान सोहळ्याला मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा करण्याचा निर्णय जो आहे तो देवस्थान समितीने घेतलेला आहे। 1 ते 27 ज्या रथापुरील दिंडी आहेत त्यातील प्रत्येक दिंडीतील 10 वारकरी आणि रथामागील ज्या 1 ते 56 दिंड्या आहेत त्याच्यातील 10 वारकरी, त्याचबरोबर सेवेकरी, आरोग्यसेवक, पोलीस अशा एकूण 1660 व्यक्तींच्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। तशी माहिती जी आहे ते देवस्थान समितीने दिलेली आहे। सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। इंद्रायणीच्या पातळीमध्ये थोडीशी घट झालेली आहे। मात्र अजूनही चारही पूल जे आहेत ते पाण्याखाली आहेत। त्यामुळे आळंदीकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे। म्हणूनच वारकऱ्यांनी आळंदीकडे येऊ नये असं आव्हान जे आहे ते सर्वच पातळ्यांवरून करण्यात आलेलं आहे। ठीक, कैलास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आळंदीमधून। त्यामुळे अगदी मर्यादित संख्येमध्ये माऊलींचा पालखीचा हा प्रस्थान सोहळा होणार आहे। साधारण फक्त 1600 लोक म्हणजे 1600 लोकांपर्यंतच लोक प्रस्थान सोहळ्यामध्ये येऊ शकणार आहेत असं एकंदरीतच आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी सांगितलं।